राम राम मंडळी. आज आपल्यासाठी घेऊन आलं सोलारचं स्ट्रक्चर. हे आपण आज सोलार इन्स्टॉल केलेलं आहे. 5 HP आहे. हे शेतकऱ्याकडे आलेलं होतं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की सरकारी जे येतं त्यांची हाईट फार कमी आहे. तर ती हाईट कमी असल्यामुळे जंगली जनावरांचा किंवा माणूस जाण्याचा धोका खूप होता. त्यांचं म्हणणं होतं हाईट करा आणि आम्हाला शेड पण बनवायचंय. आपण त्या हिशोबाने त्यांना स्ट्रक्चर बनवून दिलं. हे इथं आपण याची जवळपास 10 ते 11 फूट हाईट घेतलेली आहे आणि बॅक साईड जवळपास 7 ते 8 फूट घेतलेली आहे. याच्यामुळे माणूस पण जातं आणि जनावर जरी आलं ते जनावर पण खालून पास होतं. हे स्ट्रक्चर एकदम कमी किमतीमध्ये बसलेलं आहे. तर आपल्याकडे हे जीआयचे अँगल वगैरे हे सोबतच पंपासोबत येतात. मी इथं आपल्याला शेड पण मारायचं होतं आणि सोलारच्या पंपाची हाईट पण थोडी वर करायची होती. आता आपण बघू शकतो फक्त आता आपल्याला साईडनं एक तर पत्र लावा किंवा मग याला तुम्ही भिंत घेऊ शकता. आणि काही जे जनावर येतात आपले घरचे असो किंवा बाहेरचे असो त्यांना बी काही नुकसान होऊ नये. आणि कोणी लहान लेकरू आले शेतामध्ये काय आईसोबत काम करते वेळेस तर कोणी हात लावू नये, काही धोका होऊ नये म्हणून आपण याची हाईट भरपूर घेतलेली. आणि याचा कंट्रोलर पण आपण खाली नाही तर वर लावणार होतं. आणि याला आपण एक लाईटिंग अरेस्टर लावणार होतं. ते बरेच जण याचं म्हणजे म्हणणं आहे की सोलार खाली वीज पडते, हे होते ते होते. तर त्याच्या सेफ्टीसाठी आपण एक कमीत कमी 50 फुटाच्या वर एक लाईटिंग अरेस्टर पण लावणार होतं. हे झालं स्ट्रक्चर आपलं. त्याला फक्त पत्र मारले, एक दरवाजा केला की आपलं शेड पण होऊन जातं. कधी पाऊस आला उन्हाळ्यामध्ये आपलं थांबायची गरज पडली तिथं थांबू शकतो. हे स्ट्रक्चर एकदम पॅक बनवलंय. याचं कसं असं आहे, वानर जरी गेलं तर उडी मारल्यानं आपलं कोणतं नुकसान होणार नाही. आपण चारही साईडनं पॅक केलेलं आहे पूर्ण. तर त्याच्यामुळं आजच असं स्ट्रक्चर तुम्हाला बनवायचं आहे तर तुम्ही लोकलच्या कोणत्याही तुमच्या इंजिनियर टेक्निशियन पण बनवून शकू शकता. कारण खालचं मटेरियल जे आहे आपल्याला पंपाच्या सोबत येत आहे. जवळपास तुमचं 70% पैसे अगोदर वाचलेले आहेत. तुमचा फक्त खर्च कोणता होणार आहे, हे जे 6 पोल लावायचे तुम्हाला एक्स्ट्राचे ते 6 पोल आणि हे फक्त मेटलचा खर्च आहे. आता हे मेटल आपण जवळपास खाली याला 5 फूट खाली घातलेलं आहे. 5 फूट खाली दगड, मेटल, सिमेंट टाकून याला पक्क केलं. हे इकडे विहीर आहे. हे विहिरीचं पाय तुम्ही पाहू शकता. ह्या विहिरीवर पंप आलेला आहे आणि इकडे हळदीचं काम सुरू आहे. हळद लावलेली आहे. फक्त त्या हळदीसाठी पाण्याची आपल्याला सोय करायची होती. तर अशाच भरपूर माहितीसाठी लखन एंटरप्राइज या चॅनलला